घरी पाहुणे आले होते. त्यांना गोदा आरतीला घेऊन गेले होते. काय? गोदा आरतीला? हो, गोदा आरतीला. खूपच अविस्मरणीय क्षण होता तो. आर्यन, बाहेरच्या लोकांना नाशिकचे महत्त्व माहिती आहे, पण तुला माहिती आहे का? हो मग मला सांगतोस का? हो, नक्कीच सांगतो ना. नाशिक हे गोदावरी नदीच्या तीरावर बसलेले एक तीर्थक्षेत्र आहे. जसे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर, 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगीगड, काळाराम मंदिर, कपालेश्वर अशी विविध धार्मिक स्थळे याच नाशिकमध्ये आढळतात. हो का? अरे, मी ऐकले आहे की सीतेचे अपहरण देखील येथूनच झाले होते. हो, अगदी बरोबर. नाशिक हे धार्मिक स्थळच नाही तर सांस्कृतिक स्थळ देखील आहे. म्हणजे नाशिक प्राचीन परंपरा आणि आधुनिक विकास यांचा सुंदर संगम आहे. हो, आणि अजून एक वेगळेपण म्हणजे कालिका मंदिर, ज्याला पूर्वी शिवाचे मंदिर म्हणून ओळखले जायचे, तीच कालिका देवी आता ग्रामदेवतेच्या रूपाने नामरूपाला आली. हे मंदिर प्रथम मराठा राजवटीत बांधले गेले. 1705 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढे 1974 मध्ये 18 बाय 18 फुटाचा गाभारा करून 30 फुटाचा हा सभामंडप बांधला गेला. हो हो, मी ऐकले आहे की नवरात्रीच्या काळात ह्या मंदिरात मोठा उत्सव देखील भरतो ना? हो, हजारो भाविक मंदिरात येतात व संपूर्ण परिसर भक्तिभावाने व उत्साहाने भरून जातो. देवी कालिका ही दुर्गेचा उग्र व शक्तिशाली अवतार मानला जातो. पुराणकथेनुसार राक्षसांचा नायनाट करून धर्म आणि सद्गुणांचे रक्षण करण्यासाठी माता कालिकेचा आविष्कार झाला. म्हणजे हे मंदिर शक्तीचे प्रतीक आहे. हो, अगदी बरोबर. म्हणजे ह्या मंदिराचे नवरात्रीच्या काळात काही वेगळेच महत्त्व असणार. हो ना, नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते व कालिका देवी ही बल आणि विजयाची देवी मानून प्रत्येक भाविक त्यांना मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात. म्हणजे कालिका देवी मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नसून तर पुराण कथांचा व शक्ती परंपरेचा एक जिवंत वारसा आहे. हो हो, म्हणूनच नाशिकला आलेला प्रत्येक भाविक हा माता दुर्गेच्या सौम्य रूपाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रत्येक भाविक आपली यात्रा पूर्ण मानत नाही. हो का? अरे वा! नवरात्रीच्या 9 दिवसात उजळतो धार्मिक उत्सव. नवरात्रीच्या 9 दिवसात उजळतो धार्मिक उत्सव. एकोप्याने साजरा होतो देवीचा उत्सव, देवीचा उत्सव, देवीचा उत्सव. धन्यवाद.